भावनाताई, तुला आराम मिळावा म्हणून मी अगदी जय्यत तयारी करून ठेवली आहे। हे बघ, इथेच मऊ उशा ठेवलेल्या आहेत आणि ही हॉट वॉटर बॅग। तुला जेव्हा कंबर शेकायची असेल तेव्हा तू शेकू शकतेस। आणि हो, इथेच पाण्याचा तांब्या आणि पौष्टिक लाडू सुद्धा ठेवले आहेत, म्हणजे जर का तुला तहान लागली, भूक लागली तर काहीतरी जवळ असावं म्हणून। आणि मी तर काय, मी तुझ्या सेवेत हजर आहे। जानू अगं केवढी तयारी करून ठेवलीयस। हो मग, आता होम मिनिस्टर कडून ऑर्डर आल्यावर ऐकावं तर लागणार ना बाबा। कारण तिनेच सांगितलं होतं, भावना घरी राहायला येते, सगळ्यांनी डोळ्यात तेल टाकून तिची काळजी घ्यायची। मग काय, आईचा हुकूम तो ऐकावाच लागणार। अर्थात म्हणजे बरं मला सांग, काय खावंसं वाटतंय? गुळाचा शिरा करू? नाहीतर तांदळाची उकड। बघ, ताजं ताजं ताक पण आहे आपल्याकडे। तू बोल फक्त तुला काय खायचंय ते, वाटेल ते चांगलं चुंगलं खायला घालू तुला। तू जरा थांबा भाऊ। हे बघ भावना, बाहेर ना जरा अवेळी पावसाची लक्षणं दिसते। तुला आवडतो तसा आल्याचा चहा करू का मस्त? तिच्यासाठी की तुमच्यासाठी? अगं सगळ्यासाठीच करतो। बाबा, मला काहीही नकोय। तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळेजण माझ्या बरोबर गप्पा मारायला इथेच बसा, म्हणजे मला छान वाटेल। ए भावनाताई थांब, हळू। मी ही उशी सरळ करून ठेवते, म्हणजे तुला कम्फर्टेबल बसते। थँक्यू। आई, तुला माहितीये, तू जेव्हा हॉस्पिटलमध्ये म्हणालीस ना भावनाला घरी घेऊन जाते, तेव्हा खरं तर मला नको वाटलं होतं। म्हणजे माझ्यामुळे उगाच तुम्हाला सगळ्यांना कशाला त्रास म्हणून, पण आता इथे आल्यावर मला मस्त वाटतंय। खरंय, अशा अवस्थेत मन प्रसन्न असणं खूप महत्वाचं आहे भावना। आई, मला आठवतंय वरदच्या वेळी तुम्ही सगळ्यांनी मिळून माझी किती चांगली काळजी घेतली होती। मला काय हवं नको ते वेळोवेळी बघायचात तुम्ही। अगं ते कर्तव्यच आमचं। पण काय ग, गाडी पाटलांची तऱ्हा जरा वेगळीच आहे नाही? नाहीतर काय, मी खरं सांगू का, मला ना थोडे ते केअरलेसच वाटतात। आणि म्हणजे मला तर आता असाही डाऊट येतोय की हा ताईचा ऍक्सिडेंट त्यांनीच तर प्लॅन केला नसेल ना? नाही, कारण ना त्या आजींकडे बघून ना सारखं मला असं वाटत असतं, त्यांच्या डोक्यात ना काहीतरी सुरू आहे। एक्सक्यूज मी, कोणी आहे का? हॅलो, बाहेर कोणी आहे का? हे बघा, तुम्ही मला डांबून नाही ठेवू शकत। एक्सक्यूज मी। विश्वा थांब, काय करतोयस तू? तू इथे काय करतोयस? एक मिनिट, म्हणजे तू मला डांबून ठेवलेस का इथे? काय वेळ लागलाय का तुला? विश्वा शांत, मी सांगतो तुला, सगळं सांगतो मी। काल फुटपाथवर तू दारू पीत बसला होता आणि तुला कसलाच भान नव्हतं। तुझ्यासोबत बोलायचं होतं मला। एक माणूस चोरून तुझा फोटो काढत होता। मला कळालं काहीतरी गडबड आहे म्हणून मी तुला गाडीत घातलं। पण तुझी अशी अवस्था बघून ना मी तुला घरी घेऊन नाही गेलो। जर अशा अवस्थेत तुला जर घरी घेऊन गेलो असतो ना, आईने आपल्या दोघांना पडवलं असतं। म्हणून मी तुला इथे वॉचमॅनच्या खोलीत आणलं। हे घे तुझा वॉलेट आणि हा तुझा फोन। थँक्स बाबा। अहो पण आग कशी काय लागली? तुम्ही पोहोचा तिकडे, मी लगेच येतो। काय 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 एक मिनिट, काय काय झालंय काय? हे बघ सिद्धू, आपल्या एका कार्यकर्त्याच्या गोदामाला आग लागली। काय? खूप मोठं नुकसान झालं। आपल्याला तिकडे तातडीने पोहोचावं लागेल। मला खूप अस्वस्थ झाल्यासारखं वाटतंय।
पप्पा तुम्हाला बरं वाटत नसेल तर मी जाऊन येऊ का? अरे मग विचारतोस काय? जा ना लगेच नाही. ऐका ऐका पप्पा पप्पा तुम्ही टेन्शन नका घेऊ. दादा गेला आणि मी महेश आणि सुरेशला पण पाठवतो. ठीक आहे, सगळं ठीक होईल. पप्पा 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 अहो पप्पा पप्पा इकडे घेऊन ये ना. बसा 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 तरी खाली. पहिल्यांदा बसून. अरे सावकाश. काय झालंय? काय झालंय? छातीत दुखायला? पप्पा पप्पा काय होतं तुम्हाला? खूप दुखतंय. सिद्धू, अरे सकाळपासून यांना हे असंच वाटतं अस्वस्थ. अगं मग मला सांगितलं का नाहीस तू? वहिनी वहिनी डॉक्टरांना कॉल करा लगेच. करते. लवकर घेऊन ये. अरे सांभाळ जरासं. लवकर आणा. हो पण कालपासून पाणी घ्या. खूप दुखतंय का हो? सावकाश सावकाश. बरं वाटतंय का? हे बघ सिद्धू, मी ठीक आहे. तू जा जा. हा पप्पा काय बोलताय तुम्ही? तुमचा चेहरा सांगतो की तुम्हाला त्रास होतोय खूप. गो बाई काय रे संपत कसं काय तुला जा म्हणतोय आता इथंच रे. हे काय चाललंय माझ्या लेकाला? काय व्हायला लागलंय? अरे आता मी तर एकटी कुठं कुठं काय काय बघायचं? अरे घरात पुरुष माणूस सुद्धा नाहीये आणि संपत तुला आत्ताच काय रे छाती तुला शिकवण आली. आता कोण बघणार आहे हे सगळं? सांग बघू. आजी तू काळजी नको करूस. पप्पांना या अवस्थेत टाकून मी कुठेही जाणार नाहीये. वहिनी डॉक्टरांना कॉल केलात का तुम्ही? केला होता. येत आहे डॉक्टर. जानू जानू आज इतक्या महिन्यात पहिल्यांदा तू घरात आलीस. मला झटकून समुद्रात उडी घेतली होतीस ना तू. आणि बघ परत या घरात पाऊल टाकलंस. तुझ्यावर माझा हक्क आहे हे तू स्वतःहून मला सांगितलंस. इट्स अ सर्कल जानू. इट्स अ सर्कल. आणि आपण दोघांनी मिळून हे सर्कल पूर्ण केलंय. जानू आपल्यातले सगळे जुने अडथळे, तुझ्या माझ्याविषयीतल्या सगळ्या कटू आठवणी, माझ्यावरचा राग, तुझ्या मनात माझ्याबद्दलचा तिरस्कार, या सगळ्या गोष्टींवर मात करून शेवटी मी पुन्हा तुला माझ्या प्रेमात पाडण्यात यशस्वी झालोय. आता आपल्या दोघांना कोणीच वेगळं करू शकणार नाही. कोणीच नाही. तू माझी आहे जानू, फक्त माझी. आणि आपल्यामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला मी चिरडून टाकेन.